नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आरोग्य विषयक सल्ला घेत असतो, मार्गदर्शन घेत असतो आणि ते मार्गदर्शन असतं ते कुठल्या आजारांसंदर्भात असतं, कधी कधी तपासण्यांसंदर्भात असतं किंवा कधी प्रतिबंधात्मक उपायांच्या अनुषंगाने आपण करत असतो. आणि आजचा विषय देखील तसाच महत्त्वाचा आहे की थायरॉइडमुळे डायबिटीसचा धोका निर्माण होतो का, आणि जर होत असेल तर त्यामध्ये आयुर्वेदिक उपचार किती महत्त्वाचे ठरतात. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर सोनाली हुले. नमस्कार मॅडम, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. प्रेक्षको, तुम्हाला माहिती आहे की भारतात डायबिटीसचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. भारत ही जगातील डायबिटीसची राजधानी झाली आहे. याशिवाय आज मितीला भारतात थायरॉइडचे जवळपास 6 कोटी रुग्ण आहेत. संपूर्ण शरीर पोखरून टाकणाऱ्या आणि एकामागून एक वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देणाऱ्या अशा या 2 आजारांसाठी आधुनिक शास्त्रात मात्र कोणताही ठोस असा कायमस्वरूपी उपचार सध्या तरी दिसत नाहीये वैद्यकीय शास्त्रानुसार. मात्र भारताची प्राचीन आणि सिद्ध अशा आयुर्वेदात यासाठी अत्यंत उपयुक्त उपचार आहेत आणि हे आता जगभरात मान्य देखील करण्यात आलेलं आहे. या दोन्ही उपचारांवर प्रभावीपणे उपचार करणाऱ्या देश विदेशातील रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या आयुर्वेद संशोधन जागतिक पातळीवर घेऊन जाणाऱ्या TATC म्हणजेच द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकचे डॉक्टर आपल्यासोबत आज आहेत. लोकांमध्ये या आजारासंदर्भात खूप गैरसमज आहेत की एखादा थायरॉइड झाला किंवा डायबिटीज झाला तर आयुष्यभर त्यासाठी औषधं घ्यावी लागतात. यासारखे गैरसमज दूर करण्यासाठी आज आपण थेट TATCच्या तज्ज्ञ डॉक्टरांचंच मार्गदर्शन घेणार आहोत. आणि त्यासाठी आले आहेत डॉक्टर सोनाली हुले, ज्या मेडिकल कंप्लायन्स हेड आहेत TATCच्या. त्याचबरोबर त्यांनी MD पंचकर्म आणि अप्लाइड डायटेटिक्स यांनी शिक्षण घेतलेलं आहे. गेल्या 8 वर्षांपासून TATCमध्ये त्या सल्लागार म्हणून देखील कार्यरत आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक पातळीच्या भव्य आयुर्वेद कॉन्फरन्स जी गोव्यामध्ये होते त्यामध्ये डॉक्टरांचं रिसर्च पेपर प्रेझेंट देखील करण्यासाठी त्यांची निवड झालेली आहे. तर सुरुवातीला आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, हे जे 2 आजारांसंदर्भात आपण बोलतो आहोत की थायरॉइड आणि डायबिटीस, मुळात हे काय आहेत याविषयी अगदी थोडक्यात आणि चांगली माहिती जी प्रेक्षकांच्या अनुषंगाने सोपी असेल. अगदीच. आत्ताच्या नुकत्याच सर्वेनुसार आपल्याला हे दिसतंय की भारताने लोकसंख्येमध्ये चायनाला देखील मागे सोडलेलं आहे. पण ही जेवढी अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे त्याच्याच बरोबरीने जसजशी आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे तसेच लाईफस्टाईल डिसऑर्डरचे प्रमाण देखील भारतामध्ये तेवढ्याच जास्त वेगाने वाढत चाललेलं आहे. तुम्ही ज्याप्रमाणे बोलला की भारत ही डायबिटीसची राजधानी होऊ पाहत आहे, तर ती फक्त डायबिटीसचीच नाही तर डायबिटीसबरोबर थायरॉईड, PCOS, इन्फर्टिलिटी, ओबेसिटी सारख्यासुद्धा लाईफस्टाईल डिसऑर्डरची राजधानी होऊ पाहत आहे. मग ह्या सगळे जे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत त्याचं प्रमाण किती आहे, तर मला वाटते BMCच्या एका सर्वेनुसार आता तिथल्या स्कूलमधल्या 20 ते 30% मुलांना, शालेय मुलांना देखील डायबिटीसचं निदान जे आहे ते झालेलं आहे. तर ह्याचं इतकं प्रमाण वाढण्याचं कारण जे आहे ती आपली बदललेली किंवा बिघडलेली जीवनशैलीच आहे. तर डायबिटीज हा भारतामध्ये जर आपण 5 माणसं घेतली तर त्यातल्या एका व्यक्तीला जो आहे तो डायबिटीज आहे आणि 8 मधल्या एका व्यक्तीला थायरॉईडचा आजार आहे. आणि ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट म्हणजे 50 ते 60% लोक जी आहेत त्यांचं निदानही देखील झालेलं नाही आहे. तर आत्ता साधारणपणे 46 कोटी भारतीयांना थायरॉईड आणि डायबिटीससारखा आजार आहे आणि 50% भारतीयांना त्यांना हा आजार आहे ह्याची कल्पना देखील नाही आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही आजार आपल्याला वाढलेला दिसतोय ते सगळे दोन्ही आजार म्हणजे थायरॉईड आणि डायबिटीज हे दोन्ही आजार प्रामुख्याने लाईफस्टाईल कॅटेगरीमध्ये येतात. लाईफस्टाईल कॅटेगरीमध्ये म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या, एक्सरसाइजच्या ज्या काही जीवनशैलीमध्ये बदल झालेले आहे, बिघाड झालेले आहे त्याच्यामुळे हे आजार होतात. आणि त्याचबरोबर हे मेटाबॉलिक एंडोक्राईन डिसऑर्डर आहे. एंडोक्राईन डिसऑर्डर म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या शरीर संस्था असतात त्याच्यामध्ये हॉर्मोन्स तयार होतात आणि हे हॉर्मोन्स ज्यावेळी आपल्या रक्तवाहिनीतून किंवा ब्लड थ्रू बाकीच्या बॉडीला दिले जातात त्यावेळी त्याला एंडोक्राईन सिस्टीम म्हणतात आणि त्या एका कॅटेगरीतले हे दोन्ही आजार आहेत. आता आपण जर ह्या दोन्ही आजारातलं साम्य पाहिलं ना तर हे मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा रचनात्मक किंवा त्यांच्या चयापचयामध्ये बिघड झाल्यामुळे हे आजार होतात. लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत आणि ह्याच्यामुळे ह्या दोन्ही आजारांमुळे आपल्याला जे काही लक्षणं आहेत ती लक्षणं मोठ्या प्रकारे दिसतात. सो थायरॉईड जो आहे तर गळ्याच्या इथे स्वरयंत्राच्या मागे एक बटरफ्लाय शेप म्हणजे फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते जिला थायरॉईड ग्रंथी असं म्हणतात.
आणि ही ग्रंथी आपल्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढ या सगळ्या गोष्टींसाठी खूप महत्त्वाची असते. सो यामध्ये ज्यावेळी बिघाड येतात किंवा बदल होतात त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने हायपोथायरॉईड म्हणजे थायरॉईडचे जे काही हॉर्मोन्स आहेत ते खूप कमी प्रमाणामध्ये सिक्रेट होणं आणि हायपरथायरॉईड म्हणजे गरजेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होणं अशा खूप कॉमन आढळणाऱ्या 2 कंडिशन्स पाहायला मिळतात. त्या व्यतिरिक्त असते गलगंड म्हणजे ग्वायटर म्हणजे तुमची थायरॉईडची ग्रंथी जी आहे ती सुजते किंवा मोठी होते, तिथे गाठ तयार होते, ज्याच्या ॲड आपण खूप वर्षापासून टी व्हीवरती पाहत आहोत. आणि डायबिटीज म्हणजे काय तर ज्यावेळी शरीरातली रक्तातली साखर जी आहे ती योग्य प्रकारे नियंत्रित करण्याचा शरीरावरचा ताबा सुटतो त्यावेळी त्याला डायबिटीज म्हणतात. अजून एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे हे दोन्ही आजार ऑटोइम्युन कंडिशनमध्ये येतात. म्हणजे टाईप 2 डायबिटीज हा जरी लाईफस्टाईल डिसऑर्डर किंवा मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेसमुळे होत असला तरी टाईप 1 डायबिटीज जो आहे तो ऑटोइम्युन कंडिशनमध्ये येतो. म्हणजे जन्मजातच त्या व्यक्तींमध्ये अशा काही पेशी असतात की ते त्यांच्या इन्सुलिनचं प्रोडक्शन जे आहे ते हॅम्पर करतात किंवा त्यांच्या पॅनक्रियाजवरती इन्सुलिनवरती अटॅक करत असतात. ऑटोइम्युनिटी म्हणजे काय तर ज्यावेळी तुमच्या शरीरामधल्या फायटर सेल्स तुमच्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या हॉर्मोन्सला सेल्सला अटॅक करतात आणि त्यांचं कार्य व्यवस्थित घडून देत नाही त्यावेळी त्याला ऑटोइम्युनिटी म्हणतात. जसं डायबिटीजचा टाईप 1 आहे हा ऑटोइम्युन कंडिशनमध्ये येतोच तसं थायरॉईडचा हॉशिमोटो आणि ग्रेव्स डिसीजसुद्धा ऑटोइम्युन कंडिशनमध्ये येतो. सो इतकं जास्त प्रमाण त्याचं वाढलेलं आपल्याला आढळतं आणि त्याच्यामुळे शरीरावरती त्याचा किती परिणाम होतं तर जर एखादं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर वाळवी लागलेलं जसं झाड असतं की बाहेरून जरी बहरलेलं दिसलं टवटवीत दिसलं तरी आतमधून ते पोखरलेलं असतं तशी अगदी कंडिशन डायबिटीसच्या आणि थायरॉईडच्या पेशंटची असते. म्हणजे जरी पेशंट दिसताना एखादी व्यक्ती दिसताना सुदृढ दिसत असली तरी त्याला डायबिटीज आणि थायरॉईडमुळे खूप सगळ्या समस्यांना कंप्लेंट्सला सामोरं जावं लागत असतं. तुम्ही डॉक्टर जसं सांगताय त्या अनुषंगाने एक ढोबळ मानाने या दोघांमध्ये एक साधर्म्य आहे. म्हणजे निदान होण्यासाठी पण आणि जे काही कारणं असतात त्या अनुषंगाने पण मग यांची लक्षणंही सारखी असतात का? कोणती लक्षणं सारखी असतात किंवा कोणती लक्षणं वेगळी असतात? आपल्याला काही ग्रुप ऑफ सिम्पटम जो आहे ना तो अगदी सेम दिसतो कारण की एका सिस्टीमचे आजार आहेत एंडोक्राईन सिस्टीमचे आजार आहेत त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये थकवा जाणवणं वजनाशी रिलेटेड कंप्लेंट्स ज्या असतात त्या दिसणं चिडचिड होणं त्याच्यानंतरनं पायाला गोळे येणं खूप जास्त घाम येणं अंगाचा काप होणं चक्कर येणं त्याच्यानंतरनं विस्मरणासारख्या काही गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये कॉमन दिसतात. त्याच्यानंतरनं शारीरिक संबंधांची इच्छा कमी होणं आणि त्याच्यातूनच पुढे जाऊन इन्फर्टिलिटीसारखे इश्यूज जे आहेत ते वाढणं किंवा त्या कंप्लेंट्स वाढणं आपल्याला ह्या कॉमनली दिसतात. जर आपण वेगळा विचार करायचा झाला किंवा ह्या दोन्ही आजारांना डिफरन्शिएट कसं करायचं असं जर आपण पाहिलं तर थायरॉईडमध्ये हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड या दोन्ही कंडिशनमध्ये आपल्याला शक्यतो थायरॉईड हा डिसऑर्डर 80% महिलांमध्ये दिसतो आणि फक्त 20% पुरुषांमध्ये दिसतो. त्याच्यामुळं महिलांमध्ये पाळीशी रिलेटेड तक्रारी असतील केस गळणं असेल त्याच्यानंतर अंगावरती सूज येणं आहे चिडचिड होणं आहे मूड स्विंग्स आहे डिप्रेशन एन्झायटी अंगावरनं पांढरं खूप जाणं आहे छातीत धडधडणं घाबरल्यासारखं होणं ह्यासारख्या कंप्लेंट दिसतात आणि परिणामी मेटाबॉलिक डिसऑर्डर असल्यामुळे खूप सगळ्या डिफिशियन्सीज पेशंटमध्ये डेव्हलप होतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना अर्थरायटिससारख्या कंडिशन डेव्हलप होतात. तेच जर आपण डायबिटीजचा विचार केला तर डायबिटीजच्या पेशंटमध्ये पर्टिक्युलरली युरिनेशन रिलेटेड त्यांना खूप जास्त आपल्याला कंप्लेंट्स दिसतात. म्हणजे त्यांना लघवी जी आहे त्या लघवीवरचा कंट्रोल सुटतो रात्रीच्या वेळी त्यांना खूप वेळा लघवीला जावं लागतं. त्या व्यतिरिक्त त्यांचं वजन अचानक कमी येतं रक्तातली साखर कमी झाल्यामुळे चक्कर येणं थकवा जाणवणं यासारख्या कंप्लेंट्स दिसतात. त्यांना जर एखादी जखम झाली तर ती जखम लवकर भरून येत नाही आणि दूरगामी किंवा क्रॉनिक डायबिटीसच्या पेशंटमध्ये त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवरती झालेला दिसतो त्यांच्या किडनीवरती झालेला दिसतो. हातापायाचं सेन्सेशन्स जे आहेत ते सेन्सेशन कमी होतात म्हणजे बधीरपणा जो आहे नमनेस आहे तो जाणवतो आपल्याला. पण मग डॉक्टर थायरॉईडमुळे डायबिटीज किंवा डायबिटीसमुळे थायरॉईड असं काही होण्याची शक्यता असते का होतो का? अगदीच म्हणजे जर आपण थायरॉईड आणि डायबिटीज या पेशंटचा आढावा घेतला तर आपल्याला असं दिसून येईल
की जर 3 आपण थायरॉईडचे पेशंट घेतले तर त्यातल्या एकाला डायबिटीज आहे आणि वाईस वर्सा, कारण की ह्या दोन्ही आजारांमध्ये इतकं सगळं साधर्म्य आहे. म्हणजे एका सिस्टीम जे आहेत त्यांची होण्यामागची जी कारणं आहे ती कारणं सेम आहेत. मेटाबॉलिझम हॅम्पर झालेलं असतं, त्याच्यामुळे थायरॉईडमधनं डायबिटीज डेव्हलप होणं किंवा डायबिटीजच्या रुग्णांना थायरॉईड होण्याची जी रिस्क आहे ती 3 ते 5 पट एखाद्या नॉर्मल व्यक्तीपेक्षा किंवा एखाद्या नॉर्मल माणसापेक्षा ते 3 ते 5 पट जास्त असते. त्यातही जर हायपोथायरॉईडचे पेशंट असतील त्यांच्यामध्ये मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाच्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या मंदावलेल्या असतात. त्या क्रिया मंदावल्यामुळे रक्तातली साखर नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिनला रेझिस्टन्स येतो किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो आणि त्यातूनच ओबेसिटी डेव्हलप होते आणि डायबिटीज होण्याची चान्सेस जे आहेत ते वाढतात. आणि हायपरथायरॉईडच्या पेशंटमध्ये सुद्धा इन्सुलिनचं काम जे आहे ते जास्त झाल्यामुळे बाय प्रोडक्ट थ्रू रक्तातली साखर वाढते आणि मग डायबिटीजचे चान्सेस वाढतात. तसंच जर कोणी डायबिटीजचा पेशंट असेल तर त्यांच्यामध्ये डायबिटीजची साखर नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरामध्ये जे सारखे फ्लक्च्युएशन्स येत असतात त्या फ्लक्च्युएशन्सला कंट्रोल करण्यासाठी थायरॉईडचे हॉर्मोन खूप जास्त मदत करत असतात किंवा काम करत असतात. आणि ह्या सगळ्या फ्लक्च्युएशन्सचा परिणाम कुठेतरी थायरॉईडच्या ग्रंथीवरती येतो, त्याच्या कामावरती येतो आणि परिणामी पेशंटला हायपो किंवा हायपरथायरॉईडसारखे आजार आपल्याला झालेले दिसतात. विशेष गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 80% हा महिला वर्ग आहे आणि महिला वर्गामध्ये थायरॉईड आणि डायबिटीजच्या जोडीला PCOS हा आजार देखील न बोलवता निमंत्रण दिला जातो. म्हणजे खूप सगळ्या महिला ज्यांना PCODचा आजार आहे किंवा माहिती आहे त्यांना माहिती असेल की PCODमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो आणि ह्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे पुढे जाऊन त्यांना डायबिटीज होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतात. आता डायबिटीज आणि थायरॉईड हे दोन्ही आजार जे उद्भवतात त्याच्या पर्टिक्युलर फेजेस आहेत. म्हणजे शक्यतो सहसा काही जणांमध्ये तो जन्मजातच असतो, त्याला इनबॉर्न म्हणतो आपण. त्याच्यानंतरनं मुलींमध्ये शक्यतो किंवा मुलांमध्ये सुद्धा ड्युरिंग प्युबर्टी म्हणजे ज्यावेळी तुमच्यामध्ये मुलीतून किंवा तुम्ही अडल्टहूडमध्ये येता आणि शरीरामध्ये खूप जास्त ड्रास्टिकली हॉर्मोनल चेंजेस होत असतात त्यावेळी हा आजार प्रकर्षाने उद्भवलेला दिसतो. फिमेल्समध्ये ड्युरिंग प्रेग्नन्सी डायबिटीज आणि थायरॉईड हे दोन्ही आजार होण्याचे चान्सेस जे आहेत ते कम्पॅरेटिव्हली जास्त असतात. आणि देन मेनोपॉज ह्या कंडिशनमध्ये टाईप 2 डायबिटीज जो आहे तो मिड एजमध्ये आपल्याला खूप कॉमनली पाहायला मिळतो. म्हणजे 20s to 40sमध्ये टाईप 2 डायबिटीज जो आहे तो सिडेंटरी लाईफस्टाईल असेल किंवा आपल्या ज्या काही खाण्याच्या हॅबिट्स आहेत, जे काही अनहेल्दी फूड आपण खातो आहे आजकाल, त्याच्यामुळे तो त्या ड्युरिंग फेजमध्ये आपल्याला जास्त प्रकर्षाने पाहायला मिळतो आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आत्ताच्या ह्या ज्या काही जीवनशैलीच्या बिघाड झालेले आहेत त्याच्यामुळे चाइल्ड ओबेसिटी, चाइल्ड डायबिटीज आणि चाइल्ड म्हणजे लहान मुलांमध्ये या सगळ्या लाईफस्टाईलचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे विशेषतः झोपण्याच्या सवयी असतील किंवा अगदी मैदानी खेळ न खेळता एका जागी बसून मोबाईलमध्ये बघत बसणं. तर ह्या अनुषंगाने डॉक्टर उपचारांवरती पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पण काही रुग्णांनी आपल्याकडे काही प्रतिक्रिया दिल्या आहेत उपचारांच्या संदर्भात, त्या पाहूयात. मी इथे TATC मध्ये 2018 पासून ट्रीटमेंट घेते थायरॉइडसाठी. एकदा सरांचा झी मराठीला कार्यक्रम बघितला, त्यात कळालं की तुम्ही गोळी घेता ॲलोपॅथीची पण तुमचे बाकीचे सिम्पटम्स तसेच आहेत. त्रास मला आधी होता, छाती धडधड करायचं, केस गळायचे, टेन्शन यायचं, चिडचिड व्हायची. जवळजवळ माझं 6 ते 7 किलो वजन कमी झालं. वेट लॉस झालं, 10 किलो 2-3 महिन्यामध्ये माझं कमी झालं. पूर्ण गोळी बंद झाली आता माझी. पहिली मी अर्धा किलोमीटर चालू शकत नव्हते, पण आता मी 5 किलोमीटर रेग्युलर रोज चालते. खूप म्हणजे खूपच जास्त फरक पडलाय, उत्साह वाटायला लागला. खूप चांगला रिझल्ट आहे. नॉर्मल रिपोर्ट्स आहेत. त्रास सुद्धा माझे आता कमी झाले आणि खूपच पॉझिटिव्ह माझ्यावरती इफेक्ट होतोय. माझी गोळी आता पूर्णपणे बंद झाली, आता मला बरं वाटतंय. 15,000हून अधिक थायरॉइड पेशंट्सचा विश्वास जिंकलेल्या TATC च्या जवळच्या क्लिनिकला आजच भेट द्या. डॉक्टर सोनाली, तुम्ही TRDP नावाची उपचार पद्धती वापरतात, ती काय आहे, ती कशा पद्धतीने वापरली जाते? थायरॉईड आणि डायबिटीजमध्ये जे काही आपण साम्य पाहिलं तर द आयुर्वेदिक थायरॉईड क्लिनिक म्हणजेच TATC गेल्या 15 वर्षापासून
थायरॉईडच्या संदर्भात जे काही आजार आहे त्याच्यावरती स्पेशालिटी प्रॅक्टिस करते आहे, तीही आयुर्वेदातून. तर ह्या दोन्ही आजारांमध्ये आम्हाला एक गोष्ट कॉमन जाणवली, म्हणजे जे काही साधर्म्य आपण पाहिलं त्याच्या व्यतिरिक्त अशी की या दोन्ही आजारासाठी ज्यावेळी पेशंट्स आपल्या कुठल्याही फिजिशियनकडे किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे जातात त्यावेळी त्यांना सल्ला दिला जातो की ह्या आजारांसाठी तुम्हाला आयुष्यभर गोळी घ्यावी लागणार आहे, म्हणजे तुम्ही आयुष्यभर रुग्ण म्हणून राहणार आहात. तर ज्यावेळी आपण ह्या सगळ्या पेशंटचा TATCमधनं 15,000हून जास्त पेशंटला आत्तापर्यंत आपण बरे केलेले आहे, तर त्या पेशंटचा आढावा घेतला त्यावेळी आम्हाला अशा लक्षात आलं की TRDPच्या मदतीने आपण जी काही ट्रीटमेंट देत आहोत त्याच्यामध्ये थायरॉईडबरोबरच पेशंटच्या ब्लड शुगर लेवलसुद्धा इम्प्रूव्ह होत आहेत आणि आपल्याला त्यांच्या गोळी कमी करण्यामध्ये किंवा बंद करण्यामध्ये मदत होते. तर TRDP म्हणजेच थायरॉईड रिॲक्टिवेशन आणि डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम आपण 15 वर्षामध्ये जे काही पेशंट बरे केलेले आहेत त्यांच्या अनुभवावरनं रिसर्चेस करून आणि क्लिनिकल स्टडी करून ही ट्रीटमेंट प्रोटोकॉल जो आहे तो डेव्हलप केलेला आहे. रिसर्च बेस्ड आणि कॉपीरायटेड असा हा ट्रीटमेंट प्रोग्राम आहे. ह्याच्यामध्ये बेसिकली आपण पेशंट्सला एक होलिस्टिक ट्रीटमेंट देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे फक्त गोळ्या देऊन काम भागणार नाही आहे, तर पेशंटची लाईफस्टाईल सुधारणंही तितकंच जास्त गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला त्यांच्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन करणं म्हणजे शरीरशुद्धी करून घेणं तितकंच जास्त गरजेचं पडतं. तर आश्वासन आम्ही TRDPमध्ये किंवा TATCमध्ये जी काही ट्रीटमेंट डेव्हलप करतो ती ट्रीटमेंट TATCच्या पंचसूत्रीने कार्य करते. म्हणजे आश्वासन, ज्यावेळी कुठलाही पेशंट येतो त्यावेळी पहिल्यांदा त्याला त्याच्या आजाराबद्दल पूर्ण कल्पना दिली जाते की तुमचा आजार किती गंभीर आहे, त्याच्यातून पुढे किती कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात किंवा त्याच्यातून तुमचे रिव्हर्स येण्याचे, बरे होण्याच्या किती प्रोबॅबिलिटीज आहेत, आणि त्याला एक कम्फर्ट जो आहे तो कम्फर्ट प्रोव्हाइड केला जातो. त्याच्या डिटेल केसचा स्टडी केला जातो. त्याच्यानंतरनं निदानम म्हणजे काही काही पेशंटमध्ये आपल्याला पर्टिक्युलर डायग्नॉस्टिक परफॉर्म करावे लागतात. जसं मी मगाशी सांगितलं तसं खूप सगळ्या पेशंट्सला कंप्लेंट दिसत असतात, पण मला काहीतरी असेल ह्या भीतीने पेशंट कधी टेस्टच करून घेत नाही. त्या अनुषंगाने आपण ज्या काही गरजेच्या टेस्ट आहेत त्या करून घेतो आणि स्पेसिफिकली अँटीबॉडीजच्या हिशोबाने ज्या काही टेस्ट आहेत त्या करून घेतो आणि पेशंटचं आपण एव्हरी मंथ जे आहे ते विथ डायग्नॉस्टिक त्यांचं मॉनिटरिंग जे आहे ते मॉनिटरिंग करत असतो. त्याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येतो ते म्हणजे आहार आणि योग. पेशंटच्या लाईफस्टाईलनुसार, त्यांच्या शरीरानुसार, प्रकृतीनुसार आणि त्यांच्या ज्या काही आजाराच्या कंडिशन्स आहेत त्या आजारानुसार त्यांना थेरपेटिक डाएट दिलं जातं, ज्याच्यामध्ये त्यांच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज किंवा कॅलरीजचा जितका विचार केला जातो तितकाच विचार त्यांचा जो काही आहार देतो आहे तो आयुर्वेदानुसार तेवढ्याच चांगल्या पद्धतीने दिला गेला पाहिजे ह्याचा विचार केला जातो. म्हणजे प्रत्येक पेशंटला जेवढा जनरलाइज डाएट दिला जातो तेवढाच त्यांना कस्टमाइज डाएट दिला जातो, ज्याच्यामध्ये त्याच्या पर्सनली त्याच्या स्वतःच्या प्रकृतीचा विचार केला जातो. आणि ज्यावेळी आपण योगाचा विचार करतो त्यावेळी आपण TATCमध्ये थेरपेटिक योगा जो आहे तो पेशंटला ॲडवाईज करतो. रुटीन योगामध्ये आणि थेरपेटिक योगामध्ये डिफरन्स हा आहे की ज्यावेळी आपण रुटीनली योगा करतो त्यावेळी तो सगळ्यांना सारखा दिला जातो किंवा त्याच्यामध्ये तुमच्या आजारासाठी विशिष्ट कोणती आसनं केली पाहिजेत, ती कशा प्रकारे केली पाहिजेत किंवा त्याच्या तुमच्या बॉडीवरती, सिस्टीमवरती कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट होईल याचा विचार नाही केला जात. सर्रास ती ट्रीटमेंट जी आहे किंवा आसनं जी आहेत ती सांगितली जातात. सो ज्यावेळी थेरपेटिक योगा आपण ॲडवाईज करतो त्यावेळी त्या पेशंटची बॉडी नीड काय आहे, त्याच्या आजाराची गरज काय आहे त्याच्यानुसार त्याला ते जे काही कन्सल्टेशन आहे ते कन्सल्टेशन दिलं जातं. त्याच्यानंतरनं आपण जी काही सिस्टमिक इम्प्रूव्हमेंट आहे म्हणजे ग्रंथीचं कार्य सुधारण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहे, मग त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करणं असेल, पेशंटचं पचन सुधारणं असेल, सिस्टीम सुधारणं असेल, त्याच्यासाठी औषधं दिली जातात. आणि मग महत्त्वाची गोष्ट येते म्हणजे ती डिटॉक्स ट्रीटमेंट. सो ह्या सगळ्यांची सांगड घालून एक होलिस्टिक ट्रीटमेंट TRDPने आपण पेशंटला देतो. आता हे सगळं तुम्ही सांगितलं, पण आम्हाला जर हवं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे हे आपण एका ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत. तुर्तास वेळ झाली आहे एका ब्रेकची. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर सोनाली हुले यांच्याकडनं आपण जाणून घेतो आहोत थायरॉईड आणि डायबिटीसच्या संदर्भातली माहिती. डॉक्टर सोनाली, तुम्ही TRDP या ट्रीटमेंटविषयी माहिती देत होता, ती एक तर पूर्ण करा आणि दुसरी गोष्ट याचा काय परिणाम होतो रुग्णांवरती
आणि जर आम्हाला चांगल्या पद्धतीने परिणाम करून घ्यायचा असेल तर त्यासाठी आम्ही काय करावं? जसं की मी सांगितलं की डिटॉक्सिफिकेशन म्हणजे ब्रेकवरती जाण्याआधी मी सांगितलं की डिटॉक्सिफिकेशनच्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या केल्या जातात. आता ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा होतो की आपलं मेटाबॉलिझम रिस्टोर होतं. मेटाबॉलिझम रिस्टोर झाल्यामुळे आपल्या शरीरातल्या ज्या काही चयापचयाच्या क्रिया मंदावलेल्या आहेत त्या मंदावलेल्या क्रिया नॉर्मल होण्यासाठी मदत होते आणि ह्याचा परिणाम म्हणून ग्रंथीचं थायरॉईड असेल किंवा डायबिटीज असेल त्याचं नॉर्मल प्रमाण जे आहे ते नॉर्मल हॉर्मोनचं सिक्रेशन रिस्टोर व्हायला मदत होते आणि ह्या आजारांचा परिणाम म्हणून जी काही लक्षणं आपल्याला दिसत असतात ती लक्षणं नॉर्मल येतात. पेशंट स्वतः नॉर्मल येतो, त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल यायला लागतात आणि परिणामी ज्यावेळी ट्रीटमेंट पूर्ण होते त्यावेळी पेशंटला ही जी काही आयुष्यभरासाठी गोळी घ्यायला सांगितलेली आहे त्या गोळीपासून त्यांना पूर्णपणे सुटकारा मिळतो. ज्यावेळी आपण TRDPची ट्रीटमेंट पूर्ण करतो त्यावेळी पेशंटचा 1 वर्षभर कंटिन्युअस फॉलोअप घेतला जातो. त्यांना आहारविषयक किंवा लाईफस्टाईल चेंजेसबद्दल गायडन्स दिला जातो आणि त्यांना हा आजार पुन्हा उद्भवणार नाही याची खात्री देखील TATC घेतं. म्हणजे आणि ज्या काही रुग्णांना आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे की जे काही रुग्ण TATCतून बरे झालेले आहेत त्यांच्यामध्ये सुदैवाने आपल्याला रिलॅप्स देखील झालेला पाहायला मिळत नाही. ओके, म्हणजे थोडक्यात तुमची जीवनशैली ही व्यवस्थित असू द्या आणि त्यासाठी मुळात काही गोष्टींचं निदान करणं देखील आवश्यक असतं. जसं डॉक्टरांनी सांगितलं की बऱ्याच वेळा आपल्याला माहितीही नसतं की आपल्याला कुठले आजार आहेत का. जर आपल्याला आजारही माहीत नसतील तर आपण ती ट्रीटमेंट कशा पद्धतीने करू शकतो हे देखील आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे डॉक्टरांनी जसं सांगितलं की निदान करून घ्या, त्याचबरोबर तुमचा आहारही चांगला ठेवा, लाईफस्टाईलही चांगली ठेवा आणि मुख्यतः आपल्याला काय झालं हे स्पष्टपणे बोलायला शिका. तूर्तास हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे